मित्रांनो, आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये सध्या मी पुण्यामध्ये आहेत. आदरणीय मानस देशमुख सर आणि त्यांचे मित्र आळस न करता दररोजचं 50 किलोमीटर सायकलिंग करतात स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी. आपण त्यांना विचारूया का करतात. सर नमस्ते. सर नमस्ते. आपण जे सायकलिंग करता किती वर्षापासून करता? मी सायकलिंग ॲक्च्युली चालू केली होती जेव्हा मी 6वीत होतो. अच्छा. तर माझं ॲक्च्युली वजन खूप वाढलं होतं. बरं. तर ते घरच्यांना ते आवडलं नाही बिलकुल. बरं. सो त्यांनी सांगितलं की तू स्पोर्ट्स कर. बरं. तर ते आउट ऑफ ऑल स्पोर्ट्स मी सायकलिंग चूज केलं आणि तेव्हापासून माझं सायकलिंग चालू आहे. बरं. तेव्हापासून एव्हरी डे का असू दे का वीकमधनं एकदा असू दे 10 किलोमीटर मी केले आणि आता जाऊन ते मायलेज वाढवलं 50-100 किलोमीटरपर्यंत. आता दररोजचं साधारणतः सायकलिंग किती किलोमीटर करता? मंडे टू फ्रायडे कॉलेज असतं म्हणून जास्त टाईम भेटत नाही. बरं. म्हणून एक 20 ते 40 किलोमीटर करतो. बरं. आणि शनिवारी रविवारी लॉंग डिस्टन्स राईड 100 ते 150 किलोमीटर. बरं. आता हे तुम्ही सायकलिंग केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला? एनर्जी जास्त भेटते. बरं. रात्री लवकर झोप येते. बरं. दुसरं काही टेन्शन येत नाही. बरं. मेन तर आहे की रिकव्हरी चांगली होते आणि बरं. दुसरं जे काम आहे अभ्यास असू दे बरं. मॅथ्स असू दे काही पण असू दे बरं. मेन डिसिजन घेण्यामध्ये खूप उपयोग आहे त्याचा. सध्या तुम्ही काय करता? मी आता 4th इयरमध्ये आहे. मेकॅनिकल इंजिनियर स्टुडंट आहे मी. बरं. स्टुडंट आहेत तुम्ही? हो. येस. बरं. बरेच स्टुडंट व्यायाम करत नाहीत, त्यांच्यासाठी सल्ला काय? त्यांच्यासाठी तर आता त्यांनी स्वतःहून तर असं म्हणलं नाही पाहिजे की हां. टाइम भेटत नाही. बरं. कारण की 24 तास जे आपल्याला दिलेले आहेत हां. कोणी पण असू दे ते बरं. खूप आहेत. बरोबर. त्याच्यामधनं आपल्याला टाइम काढावा लागतो. ते बरं. भेटत नसतं कधी. बरोबर. म्हणून तुम्ही किती पण बिझी असू दे जस्ट 5 मिनिट्स असू दे का 10 मिनिटं बरं. करा. म्हणजे दररोजचं वॉकिंग केलं पाहिजे, योगा हो, केला yes. पाहिजे. Perfect. बघू शकता हे दोन्ही मित्र एकत्र येऊन खरंच पुणेकर बदलत आहेत. आज बघू शकता की हे दोन्ही मित्र शनिवार आणि रविवार 50 ते 150 किलोमीटर सायकलिंग करतात आणि दररोजचं किमान 10 किलोमीटर सायकलिंग करतात. खरंच हे आदर्श घेऊन सायकलिंग केलं पाहिजे आणि सायकलिंगमुळे आपण म्हणतो ना प्रदूषणमुक्त हे सायकलिंग आहे आणि प्रत्येकजण सायकलिंग केलं पाहिजे आणि या पुणेकरांचा सर्वजण अनुकरण करून स्वतः हेल्दी राहायला पाहिजे. जय हिंद, जय भारत.